नमस्कार मित्र, आता आम्ही आलेलो आहे दिवाळीच्या सुट्ट्यात गावी आणि इथं माझ्या बाबांचे काय बकरे आहेत. माझे पप्पा तिथं बकऱ्यांसाठी जरा पाला तोडतायत. मी पण आलेलो आहे आमच्या बकऱ्यांसोबत. आता आम्ही शेळ्याला पाणी पाजून आलेलो आहेत आणि आता दुपारचा टाइम झालेला आहे. आम्हाला आता जेवायचं आहे आणि ह्यांना इथं सावलीत बसवायला पण आणलंय. तर आम्ही आता जेवणावर पण होतो म्हणून इथं आंब्याच्या झाडाखाली. तर आता आम्ही शेळ्यांना पाणी पाजून आलेलो आहेत आणि इथं आमच्या माईने आम्हाला जेवणाचा डब्बा दिलाय आणि इथं माझे पप्पा फणसाच्या पानाचे पत्तरवाळे बनवतात आणि आम्ही एका मोठ्या आंब्याच्या झाडाखाली बसलेलो आहे. तर आता आम्ही पत्तरवाळीवर जेवणार आहेत. तुम्ही पण बघा कसं बनवतात. तर मित्रांनो, आता आपली एक पत्तरवाळी बनून झालेली आहे. तर आता आम्ही हिला पाण्याने धुवून घेऊया नीट. आता ज्वारीची भाकर, वांग्याचं भरीत, डाळ आणि भात पत्तरवाळीवर वाढलेला आहे. अशा प्रकारे आम्ही जेवणार आहे. ही आमची गुंजल दिदी, योगीराज आणि माझे पप्पा आणि मी जेवणार आहेत आता. तर माझे पप्पा आता टायगरला पण भाकर देत आहेत. आमचा टायगर भाकर पण खातो. तर आता भाकरीसोबत वांग्याचं भरीत माझ्या माईने बनवून दिलेलं खूप चांगलं वाटतंय. तुम्ही पण खाऊन बघा. खूप टेस्टी बनवलंय, एकदम झणझणीत. माईच्या हाताचं जेवण. आमच्या माईने खूप झणझणीत डाळ बनवली. या डाळला आमच्या गावाला वरण म्हणून बोलतात. हे आमच्या रानातलं काळ्या बेबीचं झाड आहे आणि याचे बी नंतर पिकल्यानंतर काजूचे सरकत वाटतात. हे आता हिरवं आहे. ते पिकल्यानंतर आतमधली बी चारवत वर आलोय आणि आम्हाला इथे बैलगाडी